नमस्कार, माझ्या आमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरी ते हातखंबा नॅशनल हायवे 166 चे अपडेट्स घेतले होते. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हातखंब्यातून पुढे चाललोय. हातखंबा ते वांद्री हा पहिला टप्पा आपण बघायचा, नॅशनल हायवे 66 चा मुंबई गोवा हायवे. हातखंब्यातून पुढे निवळी फाट्यापर्यंत म्हणजे निवळी गाव जे तिथपर्यंत रोडला काय आता इश्यू नाहीये, व्यवस्थित रोड आहे. निवळी गावात आपण बघूया पुलाचं काम कुठपर्यंत झालंय. पुन्हा निवळी घाटामध्ये काही कामं पेंडिंग होती, त्याचे अपडेट्स घेऊ आपण. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या आतापर्यंतच्या सपोर्ट बद्दल मी सर्वांचा आभारी आहे. याही पुढे आपला सपोर्ट मिळेल अशी आशा बाळगतो आणि या व्हिडिओला सुरुवात करतो. तर हातखंब्यातनं पुढे आल्यावर निवळीच्या अलीकडे एक दोन ठिकाणी कामं पेंडिंग होती. डाव्याला जो पेट्रोल पंप आहे तिथे काही कामं पेंडिंग होती आणि मग पुढे निवळी गावाच्या सुरुवातीलाच तिथे काही कामं पेंडिंग होती. तर आपल्याला या व्हिडिओमध्ये बघता येईल तिथे काय काय परिस्थिती आहे. आणि हा जर आता परिसर तुम्ही बघितला दोन्ही बाजूला तर नुसते ढाबे आणि हॉटेल्स मोठ्या प्रमाणावर इथे झालंय. म्हणजे एक बिझनेस हब चांगल्यापैकी इथे सेटअप होतोय. आणि सध्या बाकी बिझनेसला तसा स्कोप इथे काय नाही, फूड इंडस्ट्री आपण म्हणूया त्याला. हॉटेल्स ढाबे असे इथे जास्त प्रमाणावर तुम्हाला दिसतील. या लोकांनी फक्त सर्व्हिस चांगली द्यायची आणि क्वालिटी मेंटेन करायची, की मग या बिझनेसला तसं मरण नाही. क्वालिटी हळूहळू खराब झाली तुमची की मग लोक येणं बंद करतात, माउथ पब्लिसिटी होते आणि मग लोक फिरकायची बंद होतात. तसं होऊ नये. चांगली सर्व्हिस द्या, रेट रिझनेबल ठेवा आणि फूडची क्वालिटी सगळ्यात महत्वाची, ती व्यवस्थित चांगली द्या. आणि हल्ली कसं होतं, 12 महिने ट्रॅफिक चालू असतं. म्हणजे असंही नाही की पूर्वीसारखं फक्त सुट्टी आली म्हणून सीझन भरपूर आहे असं नाही. हल्ली बऱ्यापैकी ट्रॅफिक असतं रोडवर. इथे हा बघा व्यवस्थित रस्ता झाला, इथे मध्ये कामं सुरू होती त्यामुळे इथे एक बाजू बंद केली होती डायव्हर्जन देऊन. आता मात्र तसं नाही, आता व्यवस्थित दोन्ही बाजू चालू आहे. इथे वॉशरूम झालेली दिसत आहेत दोन्ही बाजूला. आणि आता निवळी गाव आलं, निवळी फाटा म्हणतात त्याला. इथे मात्र पुलाचं काम काय दिसतंय का आपण बघूया. इथे अजून तरी भराव बिराव थोडाफार दिसतोय लांबनं. म्हणजे अजून इथे काय तसं प्रगती नाही वाटत आहे, कमी दिसतंय काम. आणि इथं डायव्हर्जन दिलंय, हे आपण जे मागे गेलो होतो तोच रूट. आणि इथे नेहमीप्रमाणे ट्रॅफिक. उजव्या हाताला इथे मातीचा भराव वगैरे बऱ्यापैकी झालाय घालून. थोडस वरती चालू आहे, माती होत आहेत अजून, प्रेसिंगचं काम चालू आहे. आणि हे झालं की मग त्याच्यावरती कॉन्क्रिटीकरणाचं काम होईल. पुलाचे अपडेट्स थोडं पुढे जाऊन आपण बघूया. इथे ट्रॅफिक मध्ये काय गाडी थांबवता नाही येणार. पण इथे रिटेनिंग वॉल वगैरे सगळं झालंय. इथे एक छोटासा उजव्या हाताला अंडरपास दिसतोय, 2 व्हीलर 3 व्हीलर जातील एवढाच. फक्त कारवाल्यांना इथे कुठनं कसा रस्ता असणारे माहिती नाही. तो कदाचित
गणपतीपुळा रोडला आत जायचं आणि असा वळसा घालून खाली जायचं असं असणार आहे. या सरळ रोडला सुद्धा तिथे सर्व्हिस रोडला ब्रिजच्या खालनं आहे, बघायला लागेल. आता हे निवळी फाटा आला, इथे डावीकडचा रोड जातो हा गणपतीपुळा, उजवीकडे म्हणजे सरळ गेलं तर मुंबई रोड. हा बघा, हा सर्व्हिस रोड आहे आणि आता पुलाच्या खालून मग तुम्हाला वळून पाठी परत जाता येईल असं प्रोव्हिजन तिथे आहे. आपण आता गणपतीपुळा रोडला आलोय. इथून जरा पुढे जाऊन थांबवू तुम्ही गाडी. ड्रोन उडवता येतो का आता आपण बघू इथून. हे फुलाचे ड्रोन शॉट्स घेतलेत आणि पुढे निघालोय. थोडं जास्त वेळ उडवता नाही आला कारण सॅटेलाइट सिग्नल खूप वीक आहे तिथे. ढगाळ वातावरण असल्यामुळे सॅटेलाइट सिग्नल्स नाही मिळत आहेत. आणि या ड्रोनला कसं होतं, एक तर तुम्हाला नेट कनेक्शन देऊन काहीतरी तो डेटा जो असतो जो त्यांना फ्लाईटमध्ये मिळतो तो द्यावा लागतो. नाही तर सॅटेलाइट कम्युनिकेशन असेल तर डायरेक्ट असतं. म्हणजे ढगाळ वातावरण असलं की ते सिग्नल वीक असतात. असो, तर इथे पुढचा जो भाग आहे हा ब्रिजचा, रिटेनिंग वॉल बघा ही सगळी झालेली आहे आणि आतमध्ये आता मातीचा भराव वगैरे पण व्यवस्थित घालून झालाय. तर फक्त काय आहे, वरती कॉन्क्रिटीकरण आणि नंतर बाकी काय किरकोळ कामं असतात ती सगळी कामं होतील आणि हा रस्ता लवकरच चालू होईल आणि निवळी घाटाच्या इथे येऊन कनेक्ट होतोय. पुढचा पार्ट जो आहे जिथे ऍक्च्युअल कनेक्शन होणार आहे तिथे सुद्धा हे डांबरीकरणाचं वगैरे काम जे आहे ते पुढचं सुरू झालेलं आहे. त्यामुळे लवकरच हे पण काम संपेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. फक्त आता पावसाळा सुरू झाला, धो पाऊस पडायला लागला की काय करतात ते बघायचं. आणि मुसळधार पाऊस असेल तर मग ते काम करणं पण तसं शक्य नसतं. आता निवळी घाटामध्ये आपण आलो. निवळी घाटात दोन्ही बाजू चालू आहेत. आज जरासं वातावरण म्हणजे टेम्परेचर जे इतर दिवशी होतं त्या तुलनेत थोडंसं कमी आहे. आता इथे तो 33 डिग्री टेम्परेचर दाखवतोय. नॉर्मली 35-36 असतं. दुपारचे आता वाजलेत 12 वाजता आता निवळी घाटात 33 डिग्री आहे. आणि तसा बाहेर बघायला गेलं ना तर वारा पण आहे चांगल्यापैकी.
कोकणचा मेवा फणस विक्रीसाठी उपलब्ध आहेत रस्त्यावरती. बरका फणस दिसतोय. आणि आता इथे आला टोल प्लाझा. पुढे रायगडमध्ये खारपाडा मधला टोल सुरू झाला, पण त्या लोकांनी आता त्याच्यावर भरपूर कमेंट्स केल्या. तिथे उपोषण झालं, आंदोलन झालं, बंद केलाय परत तो. लोकांचं म्हणजे माझंही तेच म्हणणं, कामं पूर्ण नाहीत तर तुम्ही लगेच पैसे वसुलीला कशाला तयार राहिला. आणि दुसरी गोष्ट, इतकी वर्ष आम्ही लोकांनी खड्ड्यातनं गाड्या चालवल्या, आमच्या गाड्यांची वाट लागली, मणक्याची वाट लागली. आता तितकी वर्ष टोल घेऊ नका ना, कॉम्पन्सेशन काहीतरी नागरिकांना हवं की नको. इथे दोन्ही बाजू झालेल्या आहेत पुलाच्या, भरपूर रेंगाळलेला. हा पुढचा जो पॅच हा सगळा राहिला होता, पण आता दोन्ही बाजू व्यवस्थित झाले आहेत, त्यामुळे काय तिथे प्रॉब्लेम नाही. हे थोडक्यात निवळी घाट जवळपास सगळा झालाय असं म्हणायला आता हरकत नाही, कारण पुढे पुलाचं काम पण झालेलं आहे. आता मेन पार्ट राहतो ते पाव नदी पुलापासून पुढे संगमेश्वर पर्यंत. तिथे आता काय काय झालंय ते बघायचं. निवळी घाटामध्ये सकाळची वेळ किंवा संध्याकाळ नंतरची वेळ मस्त धुकं असतं आणि गारवा पण असतो. ते बऱ्याचदा आम्ही फिरायला बाहेर जायचो ना, ते पहाटे निघायचो लवकर, आणि इथे यायचो त्यावेळेला मस्त धुकं असायचं. तुलनेने दुपारचं फिरणं थोडंसं कमी झालं या भागात, पण तरी सुद्धा जेव्हा जेव्हा आलो ना तेव्हा दुपारी इकडे गरमच असतं, हीट असते. आज सुद्धा आता वारा आहे म्हणून जाणवत नाहीये, पण बाहेर तसं गरम आहे. रत्नागिरीमध्ये आमच्या घरात तर आता गेले 4-5 दिवस असतील, वारा पण सगळा कोमट येतोय, असा पूर्ण उबदार वारा, गरम वारा. रत्नागिरी पोलिसांची गाडी चाललेली आहे, त्याच्या पाठोपाठ आहे लेफ्ट हँड ड्राईव्ह असलेली बस. आणि इथेही काही धोक्याची वळणं आहेत, इथे जरा गाड्या सावकाश चालवा. तर पुढे स्पीड ब्रेकर पण टाकलाय, आणि ह्या वळणामध्ये ऍक्सिडेंट खूप होतात. टर्न आहे ते मोठे आणि ते झेपत नाहीत. स्पीडमध्ये येतो माणूस आणि मग कंट्रोलच्या बाहेर जाते गाडी आणि तो बाहेर फेकला जातो. त्याच्यामुळे इथे जरा सावकाश चालवा गाडी. ओव्हरऑल रस्ता जरी चांगला झाला तरी काही वळणं जी आहेत ना ती अशी राहिली आहेत की त्रासदायक आहेत. भविष्यात सुद्धा त्या अपघातांची मालिका जी म्हणतो आपण ती अशी चालूच राहणार आहे इथे. मी मागे पण एका व्हिडिओत सांगितलं, मला आता आठवत नाही, पण मला आधी समज होता की इथनं सरळ काढणार रस्ता आणि तो खाली कनेक्ट होणार, पण हे वळणाचं तसंच ठेवलं त्यांनी. असो, तर आपण बोलता बोलता गप्पा मारता मारता वाव नदीला येऊन पोचलो. इथे रस्त्याची कामं राहिली होती, पण आता व्यवस्थित चालू झालंय. उजवीकडनं देवरुख रोडचे वाहनं येत आहेत सगळी खालून. जुन्या पुलावरून देवरुखची वाहनं आहेत आणि नवीन पूल आता जो झाला त्याची एकच बाजू ओपन केलेली दिसते, पलीकडची बाजू अजून ओपन नाहीये दिसत. आणि हा नेहमीप्रमाणे इथे काळा टिटा लावून ठेवलेला आहे धडाम करायला. का असं ठेवतात, तेवढंच लगेचच्या लगेच का नाही करत, हा मोठा गहन प्रश्न आहे माझ्या पुढे. बम्पिंग केवढं तरी होतं गाड्यांचं इथे, खूपच.
त्यामुळे एक आता फक्त इथे हा मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं, पूल झाल्यामुळे खालून जो सगळा खराब फुटका रस्ता होता तो बघायला आता लागणार नाही. वरच्यावर आपण आरामात जाऊ शकतो. इथे समोरनं फक्त काय एक बाजू बंद असल्यामुळे समोरनं गाड्या येणार आहेत. आपल्याला थोडंसं तेवढं लक्ष ठेवायला लागेल. इथनं पुढचा भाग बऱ्यापैकी काम राहिलं होतं त्यावेळेला रेंगाळलेलं, ते पण झालंय आता. त्याच्यामुळे दोन्ही बाजू ओपन असल्या कारणाने आपल्याला तसा आता त्रास इथे नाहीये. व्यवस्थित आपण जाऊ शकतो. पुढे आता पुढचे अपडेट्स तुम्हाला देतो. व्हिडिओ सोबत राहा माझ्यासोबत. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुढे 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 नाही, पुढे काहीतरी गाड्या स्लो झालेल्या आहेत. त्याचा अर्थ तिथे रस्त्याचं काम बहुतेक मधलंच झालेलं नाही दिसत आहे. हो, हे बघा आता इथपर्यंत झाला रस्ता आणि पुढे परत तो सिंगल रोड आहे आपला जुना. तिथे मधल्या पॅचचं काम मागे राहिलं होतं ते तसंच आहे अजून. म्हणजे त्याचा अर्थ असा की इथे पावसाळ्यामध्ये त्रासदायक आहे. एकतर सगळा वळ्या पडलेला रोड आणि त्याच्यात पुन्हा पाऊस, पाणी, चिखल. इथे अजून हे फोडण्याचंच काम चालू आहे, उजव्या हाताचा डोंगर. त्याच्यामुळे हे काम काय लवकर आटपण्यातलं नाही, थोडं 100% सत्य. इकडे आता डाव्या बाजूला लेवलिंगचं काम सुरू आहे. हा मधला एवढा 100 मीटरचा पॅच आहे, 100-125 मीटरचा असेल. त्याचं काम चालू आहे. चला आता इथून परत नवीन रूट सुरू झाला आपला. बघूया पुढे आता काय अपडेट्स असतील ते सांगतो. आपलेच गद्दार भावाच्या भावना काय काय समजल्या त्याच्यामुळे त्या समजून घेऊया आपण. बाकी भाषा अशुद्ध असली तरी चालेल, भावना महत्वाची. आपल्याला समजली असेल तर कमेंट मध्ये सांगा. थोड़ा सा धुआं उठा और आग जल गई, तेरी मेरी दोस्ती प्यार में बदल गई, तेरी मेरी दोस्ती, तेरी मेरी दोस्ती प्यार में बदल गई. अमिताभ बच्चन आणि झीनत अमान यांच्यावर फिल्मिंग झालेलं हे गाणं दोस्ताना पिक्चर. इथे आता काहीतरी धुरळा उडालेला दिसतोय. म्हणजे हे हा पहिला आपला जुना पूल, त्याचं काहीच काम केलेलं नाहीये, तसंच ठेवलंय. हे सगळी माती आहे, त्यामुळे समोर जे दिसतंय हे धुकं नाहीये तर मातीचा लोट आहे, धुळीचा. त्याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. ही अशी ठिगळं त्या ठेकेदारांनी का लावली? वांद्रीला आपण आलोय. वांद्रीचा पूल एक बाजू सुरू झालेली आहे, दुसऱ्या बाजूला एक लेनचं काम झालंय, एका लेनचं काम व्हायचंय. त्याच्यावरती ग्रूव्ह करण्याचं काम सुरू आहे. तर पूर्वी आपण उजव्या हाताने खालून जायचो, हा वांद्रीचा आता नवीन पूल.
तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. यापुढे आपला असाच सपोर्ट मिळेल अशी आशा बाळगतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.